झालेलं आहे। आज जवळपास 1 महिन्याच्या जवळपास होलं आहे। हे तर आम्ही दोनदा तीनदा टेंडर गुत्तेदाराला सांगितलो, ते रसूल म्हणायचं आहे। काय नाव, पूर्ण नाव काय? आमचं माझं नाव बालाजी पांडुरंग पाटील। ते वाळूधारकाचं नाव आहे रसूल। रसूल पिंजारी आटकळीकर। बरोबर। तर त्याला मी सांगितलो, तर ते मला काढतो म्हणले। आणि अगर जाग्यावर गेलं रेतीच्या तर तिथं गुंड लोक ठेवलेत, ताई आम्हाला मारण्याची धमकी देतात। त्याला सांगितलं ऐकत नाहीत। पुन्हा मग मी कायद्याच्या प्रमाणे काय केलं, त्याला निवेदन दिलं। पहिल्या बारला पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, तहसीलला निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं। तर कुठं काहीच काम झालेलं नाही, कोणावर कारवाई झालेली नाही, कुठं काहीच नाही। त्यांना एकदम त्याला 3,000 बरस करायचं ना 10,000 बरस तिथं कुप्पा गाठला, परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। म्हणून पुन्हा निवेदन दिलं, उपोषणाला बसतो बाबा म्हणून। पुन्हा आमच्या गावचे समधे पलाटिक धारक लोक म्हणले आपण समधे मिळून उपोषणाला बसूत। मग त्यांना कसं रिकामी करत नाही बघूत म्हणले। प्लॉट धारक आहे त्याच्यामध्ये आता आम्ही कमीत कमी 15 आम्ही इथं बसलेले आहोत। 15 जण इथं आहोत। परवानगी घेतला साहेब काय नाही, त्या तहसीलदारला माहीत, पुन्हा कलेक्टरला माहीत, हे आणि पॉलिटिशियनवाल्याला माहीत। आम्हाला काही माहीत नाही। आम्हाला एवढं सांगतो की त्यानं मला तहसीलदार परवानगी दिला, तर तहसीलदार आमचे पलाटिंगचा तहसीलदार साहेबाला काय अधिकार आहे? कमीत कमी आम्हाला विचारून, गावामध्ये 4 माणसाला विचारून पलाटिंग द्यायची आमची। तर त्यांना म्हणतो मला तहसीलदार दिला, तर तहसीलदार साहेबाला काय अधिकार आहे आमचं पलाट द्यायचं? म्हणजे म्हणणं एवढंच आहे। आज तिथं कसं आहे की राहत्या पलाटावर ते जो कब्जा करायला आहे, म्हणजे आम्हाला त्या पलाटापासून वंचित करण्याची त्याची तयारी आहे। आणि कदाचित त्याच्याजवळ एवढी गुंडगिती आहे की आम्हाला जीवे मारायची देखील त्याची तयारी आहे। त्या प्रकारची आम्ही साहेबाला विनंती केलो की बाबा आम्हाला वरसा, म्हणजे आम्ही तिथं काय येऊ शकत नाही, म्हणजे तिथं पाणी नाही साहेब। पाणी नसल्यामुळं शाळा नाही, लेकरं शिक्षण नाही, त्याच्यामुळं आम्ही येऊ शकत नाही। तिथं ईद झालं नाही, रोडा झाला नाहीत, त्याच्यामुळं आम्ही आल्या नाही। प्लॉट तुम्हाला किती दिवस आहे ते? आज जवळपास 15 ते 20 वर्ष झालं। 94ला पलाटिंग पडली आमची। कोणत्या गावात आहे ते प्लॉटिंग? शेकापूर शिवारातच आहे। आणि ते आता तसेच राहिलेत। आम्ही जुन्या गावीच आहोत। त्यानंतर आम्ही याची शासनाला देखील अर्ज बरेच वेळेस केलो की बाबा आम्हाला इथं सुविधा करून द्या पाण्याची, पियाचे पाणी नाही तिथं काही नसल्यामुळं आम्ही अडकून तिथं पडलो। आताही आता लोक काय म्हणते की बाबा ते गुत्तेदार काय म्हणते आम्ही रिकामी होतो म्हणून तहसीलदार साहेब दिलेत, पण आम्ही यायला तयार आहोत। आमचे पलाट आहेत, दुसरं काय नाही साहेब। आमचे पलाट रिकामी करून द्यावं। आणि ते JCBनं जे खोदकाम चालू आहे त्याचं आम्ही डोक्यावर भरणार आहे। आमच्या गावचे मजूर आहोत आम्ही। आता सध्या उन्हाळ्यात आम्हाला काही काम नाही, दुष्काळ पडल्यामुळे आम्हाला तिथं काम मिळते। आता नेमकं तुमचं कोणी आता हे महसूल खात्याचा कोणी कर्मचारी आले का तुमच्या? कोणी आलं नाही साहेब, आणि आलं नाही साहेब, कोणीच आलं नाही। सरळ ते दादागिरी नाही, एवढं निवेदन देऊन आम्ही उपोषणाला बसून सुद्धा आमच्याकडे कोणी बघत नाहीत। आणि आम्हाला फक्त अजून धमक्या देत आहेत, ते तू बाहेर निघ, इथून तू बाहेर निघ, तुला बाहेर निघाल्यानंतर तुला कसं करतो बनतात। हे मला माझ्या जीवाला धमकी आहे। अगर माझ्या जीवाला उद्या काही ना बाई झालं तर जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन हे तिघं माझ्या साक्षी राहतील। माझ्या जीवाला काही सांगतो द्यायला ते टाकून लांबात न विचारता टाकले, ते वगैरे केले, खोदकाम केले, ट्रॅक्टरचं वगैरे सगळं करून ते वाळू टाकले तिथं। किती वाळू असेल? किती वाळू असेल? भरपूर, आता त्याची गिनती नाही। आता फार मोठे ढेगारे पडलेले आहेत। त्याला काय टेंडर सुटलेलं आहे असं काय तुम्हाला माहीत आहे? टेंडर आता आम्हाला काय माहीत आहे साहेब। ते कोण्या पद्धतीनं सुटलेलं आहे? शासनानं रॉयल्टी पावती ऑनलाईन पावती करा। पावती किती दिलं आहे? 5 बराची। आज मला सांगा वाळू किती आता शेकापूर टेंडरची टोटल किती बराची पावत्या निघालेत, तर तिथं किती बरात जमा वाळू झाली? आणि ह्याच्यामध्ये 1 बराची पावती चाली, 20 गाड्या रोजच्या बाहेर रिकामी चालेत। प्रशासन काल रविवार होता, काल रविवारची कोणती पावती निघाली? काल कमीत कमी 35 गाडी इथं बिगर रॉयल्टीची गेली। हे शासनाला